Hello everyone, today in this video lecture we are going to learn about the 5S. What do you mean by 5S? And next is Six Sigma. What is Six Sigma and lean manufacturing? These three concepts we are going to look for in this lecture. Let's begin with the 5S. What is the useful tool for 5S approaches? Generally, 5S is a philosophy and a way of organizing and managing the workspace and workflow with the intent to improve efficiency by eliminating waste, improving flow and reducing process unreasonably. In short, 5S काय आहे की एक फिलॉसॉफी आहे ऑर्गनायझेशनची जेणेकरून जिथे वर्कस्पेस किंवा वर्क फ्लो कसं मॅनेज करता येईल बाय एलिमिनेटिंग दी वेस्ट की जेवढं जास्तीत जास्त आपल्याला वेस्ट कसं रिड्यूस करता येईल त्या प्रोसेसिंगमध्ये आणि ऑर्गनायझिंग प्रोडक्टमध्ये जेणेकरून आपल्याला जो प्रोडक्ट आहे ह्याची प्रॉफिट ही हाय असली पाहिजे, अनरिझनेबली वेस्ट आहे हे रिड्यूस करता आलं पाहिजे आणि जी इम्प्रूव्हमेंट आहे फ्लोची ही smoothly run झाली पाहिजे. Generally, in short, we can say that it is important. It is the improvement of working environment. So this is nothing but the 5S are the activities जे create करतात good working environment through the three concept that is Muri, Mura and Muda. हे जनरली काय करतात की जो बेसिस आहे मॅनेजमेंटचा हा स्ट्रॉंग करायला हेल्प करतात त्या वर्क प्लेसवरती. दिस मुरी स्टँड्स फॉर ओव्हरबर्डन किंवा अनरिझनेबलनेस और जे ओव्हरबर्डन किंवा खूप प्रमाणात जर आपलं प्रोडक्शन होत असेल तर ते कसं रिड्यूस करता येईल ह्या मुरी कन्सेप्ट मध्ये आपण इन्क्लूड होतं. नंतर मुरा इज अनइव्हननेस और इनकन्सिस्टन्सी किंवा प्रायमरीली फिजिकल मॅटर किंवा ह्युमन स्पिरिच्युअल कंडिशन जी असते जी गरजेची नसते फारशी म्हणजे अननेसेसरीली असते त्याला आपण मुरा ह्याच्यामध्ये इन्क्लूड करणार. नेक्स्ट इज मुदा दॅट इज द ऍक्टिव्हिटी विच इज वेस्टफुल और डज नॉट ॲडेड व्हॅल्यू म्हणजे एखादा जो प्रोडक्ट आहे किंवा ऑर्गनायझेशन मधली जी प्रोसेस आहे ही खूप वेस्ट मध्ये आहे जी काही उपयोगाची नाहीये हे आपण मुदा ह्या कन्सेप्ट मध्ये इन्क्लूड करतो. सो दीज आर द three activities which helps to create a good working environment through the reduction, that is Muri, Mura and Muda. नेक्स्ट इज की 5S. 5S म्हणजे काय जे 5S आहे ते each S stands for specific or certain abbreviation in the Japanese term. First is Seri, second is Seoton, then third is Shiaso, Shiketsu and fifth last one is Shitsuke. These are the five which stands for, that is Seri stands for in English that is means by sort. Next is Seoton that is set, Shiaso that is shine, Shiketsu that is standardize and Shitsuke that is sustain. These are the 5H which in English we can say that sort, set, shine, standardize and sustain. These are the 5 initials of H which plays an important role in our food industry for making any process from start to end. मेन बॅकग्राऊंड आहे याचा हा जनरलाइज 1980 मधून झालेला आहे ते पण जपानमध्ये ॲज अ टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम म्हणून. ह्याचा जो फेमस सेक्टर आहे हा 5S ऍक्टिव्हिटीज म्हणून फेमस झालेला आहे. त्याच्यामध्ये जे TPS आहेत म्हणजे टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम्स हे बेस झालेले आहेत. जनरली हा म्हणजे 1980 मध्ये हा जनरलाइज झालाय म्हणजे फॉर्म मध्ये तो पूर्ण त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे सेट झालेले आहेत. पण जो ऍक्च्युअल स्टार्ट हा 1990 मध्ये झालेला आहे. जनरली ह्याचं जो ओरिजिन आहे हे जपान थ्रू झालेला आहे. त्या बेसिस थ्रू आपण 5S ऍक्टिव्हिटीज हे मेन इम्पॉर्टंट मेजर रोल प्ले करतात इन आर प्रोसेसिंग युनिट. व्हॉट 5S कॅन डू म्हणजे 5S आहेत ते काय करू शकतात. तर फर्स्ट आहे की टीम वर्क इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं इच अँड एव्हरी पार्टिसिपेशन थ्रू. नेक्स्ट की आपल्या आयडेंटिफाईज ॲबनॉर्मलिटीज म्हणजे जे प्रोसेसिंग युनिटमध्ये कुठे आपल्याला नॉर्मल प्रोडक्शन होत नाहीये कुठे डिफिकल्टीज येत आहेत ते तिथे आयडेंटिफाय करू शकतो. सेकंड आहे की वेस्ट कसं आपल्याला आयडेंटिफाय करून रिड्यूस करता येईल हे करता येतं. नंतर इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे की त्याचे सेफ्टी लेवल आपण कशी इन्क्रीज केली जाते.
नेक्स्ट की जर 5S ऍक्टिव्हिटीज नसतील तर काय होणार आहे की हेजिस्टेट होणार होत आपण की काय करूया, परत आपल्याला रिमेंबर नाही होणार की आपल्याला ऍक्च्युअल प्रोसेस काय करायची आहे, की जी SOPs आहेत ती नक्की कशी आहे, कुठल्या प्रोसेस नंतर कुठली आपल्याला स्टेप घ्यायची आहे. हे 5S नसतील तर आपल्याला ह्याच्यामध्ये इन्क्लूड करता येणार नाही. कन्फ्युजन ह्याच्यामध्ये इन शॉर्ट जनरेट होणार आहे, किंवा आपण जे नेसेसरी थिंग्स आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होणार आहे. अननेसेसरी थिंग्सच आपण जास्त ओव्हर थिंकिंग करणार आहोत आणि त्यामुळे काय होणार आहे की जे प्रोडक्ट आपण कुठलाही फॉर्म करणार आहोत त्याला प्रॉपरली रन होणार नाहीये आणि आपल्याला जो सोल्युशन आहे हे ह्याच्यामध्ये नाही भेटणार आहे, किंवा आपण सारखं सारखं तीच मिस्टेक रिपीट करून आपल्या प्रोडक्टची कन्सिस्टन्सी किंवा प्रोडक्ट हा वेस्ट मध्ये जास्त जाऊ शकतो. हे जर 5S ऍक्टिव्हिटीज नसतील तर होणार आहे. 7 वेस्ट आहेत, काय काय होऊ शकतं की ओव्हर प्रोडक्शन होऊ शकतं. इन्व्हेंटरी जर न्यू आयटम आपण केला आणि तो जर आपला नीट नाही झाला तर बट ऑब्वियस तो वेस्ट मध्येच जाणार आहे. वेटिंग म्हणजे आपल्याला एखादे जर प्रोडक्ट आपण डेव्हलप केलाय त्याच्यामधले जर आपल्याला काही फ्लेवर टेस्ट वगैरे काही आवडलं नसेल तर त्या फ्लेवर टेस्टची वेटिंग करणार आहोत आपण की हा प्रोसेस मार्केटमध्ये न्यायचा आहे की नाही, त्याच्यामुळे सुद्धा वेस्टेज होऊ शकतं. मोशन, ट्रान्सपोर्टेशन, रिवर्क आणि ओव्हर प्रोसेसिंग हे जे 7 वेस्ट आहेत विच टेन्स टू वेस्ट इन दी फूड प्रोडक्ट्स प्रोसेस. 5 डिटेल अप्रोच आहेत, दॅट इज सॉर्ट, सेट, शाईन, स्टँडर्डाइज अँड स्ट्रेस्टेन. हे 5S आहेत जे आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट इज सॉर्ट. सॉर्ट मध्ये काय केलं जातं की मोस्टली फोकस केलं जातं एलिमिनेटिंग अननेसेसरी ॲटम्स, कुठून तर त्या वर्क प्लेस मधून. त्यांनी काय होणार आहे की इक्विपमेंट्स, फर्निचर्स किंवा जे टूल्स आहेत वर्किंग प्लेसवरती हे कॅटेगराईज केले पाहिजेत या सॉर्ट मध्ये. म्हणजे नेसेसरी कुठले आहेत, अननेसेसरी कुठले आहेत, किंवा हे म्हणजे लागू शकतात पण एवढे पण नाही लागू शकत, असे ह्या 3 कॅटेगरीज मध्ये आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. सो आपल्याला इझिली ते सॉर्ट आउट होणार आहे की आपल्याला कुठले थिंग्स आहेत ते प्रॉपरली यूज मध्ये असणार आहेत किंवा जे नको आहेत ते. त्यांनी काय होणार आहे की आपलं जे प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये जी स्टॅबिलिटी आहे ही मेंटेन व्हायला हेल्प होणार आहे. एक्झाम्पल्स आपण बोलू शकतो की प्लेस रेड टॅग फॉर कॅटेगरायझेशन ऑफ ॲटम्स टू आयडेंटिफाय अननेसेसरी ॲटम्स. म्हणजे जे अननेसेसरी आहेत त्याला आपण रेड टॅग देऊ शकतो, किंवा जे अननेसेसरी आहेत म्हणजे ब्रोकन टूल्स किंवा जिग्स, पिक्चर्स, स्क्रॅप्स म्हणजे जे तुटलेल्या वगैरे जे वस्तू आहेत हे सेंट्रल स्टोअरला टाकून द्यायचं. सो ते इनडायरेक्टली काय होणार आहे की हे आपल्याला लागणार नाहीयेत आणि ते इझिली सॉर्ट होणार आहे. फ्री अप द व्हॅल्यू फॉर फ्लोअर स्पेस. म्हणजे स्पेस युटिलायझेशन हा नीट झाला पाहिजे की तिथला जो आपण कुठलाही प्लॅन इन्स्टॉल करणार आहोत तर इक्विपमेंट्स, आपले जे क्वालिटी लॅब आहेत त्याचे जे स्पेस फ्लोअर आहे ते नीट इन्स्टॉल झाल्यावरती आपल्याला हे सॉर्टिंग इझिली हेल्प करणार आहे. नंतर मग कुठल्या कुठल्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत इक्विपमेंट्स किंवा टूल्स मध्ये, किंवा कुठला पार्ट मिसिंग आहे, कुठला पार्ट प्रॉपर वर्क करत नाहीये, हे ह्या बेसिस ह्या 3 कॅटेगरीज वरती आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. दॅट इज नेसेसरी कुठल्या आहेत, अननेसेसरी कुठल्या आहेत, किंवा मे नॉट नेसेसरी म्हणजे लागू पण शकतात आणि नाही. ह्या 3 कॅटेगरीज वरती आपण सॉर्ट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की हे आपल्याला नको आहे ते आपण बाहेर टाकू शकतो किंवा कुठल्याही स्टोअर प्लेस वरती आपण तिथे ते स्टोअर करू शकतो. नेक्स्ट आहे की सेट. सेट हा जनरली बेस्ड आहे फाइंडिंग इफिशियंट अँड इफेक्टिव्ह स्टोरेज ऑफ नेसेसरी आयटम्स. ह्याच्यामध्ये की आपल्याला एखादं प्रोडक्ट आहे त्याचं प्रोसेसिंग, स्टोरेज हे पर्टिक्युलर इक्विपमेंटचं तेच क्रायटेरियानुसार आहे की नाही हे आपल्याला फर्स्ट चेक करायचं आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की व्हॉट वी कॅन सी, व्हॉट वी कॅन टेक आउट अँड व्हॉट वी कॅन रिटर्न ही फिलॉसॉफी ह्या सेटमध्ये आपल्याला इन्स्टॉल करायची आहे. मग ह्याच्यामुळे काय होणार आहे की जो टाइम आहे आणि एनर्जी ही आपली सेव्ह होणार आहे आणि जेणेकरून आपण इझिली प्रोसेसनुसार पटापट स्टेप वाईज प्रोसेस होऊ. ओके, एक्झाम्पल आहे की लेबलिंग, नंबरिंग, झोनिंग फॉर क्लिअर आयडेंटिफिकेशन ऑफ स्टोरेज एरियाज टू कीप द नेसेसरी आयटम्स. म्हणजे एखादं लेबलिंग, नंबरिंग वगैरे आपण केलं की आपल्याला लगेच सेट होणार की हा जो आहे 1 नंबरचा तो हा मायक्रोबियल लॅबसाठी आहे, किंवा अनदर कलरिंग थ्रू सुद्धा आपण देऊ शकतो की कलर्सचे जे आहेत की हा स्टॉक आपल्याला मिनिमाइज म्हणजे संपत आलेला आहे की ह्याचं स्टॉक फुल आहे, हे आपण ह्या सेटनुसार
आयडेंटिफाय करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे की ह्याच्यामुळे काय होणार आहे की अननेसेसरी मुवमेंट्स आणि ट्रान्सपोर्टेशन टाइम हा मिनिमाइज होणार आहे, जे का तर आपल्याला लगेच ते आयडेंटिफाय होणार आहे. इथे फॉर एक्झाम्पल वी कॅन से दॅट की 2018 मध्ये असं 5S कसेही त्यांचे जे डॉक्युमेंटेशन होते हे कसेही ठेवायचे होते. मग त्याच्यानंतर आता म्हणजे हा प्रोडक्ट इन्स्टॉल झाल्यानंतर ही जी 5S ची कन्सेप्ट इन्स्टॉलमेंट झाल्यानंतर इन स्टार्ट आणल्यानंतर असे त्याचं सेटअप व्हायला लागलंय. सो कॅन आपण इझिली ते आपल्याला कुठली फाईल हवे, कुठलं डॉक्युमेंट हवे व कुठलं रेफरन्स बुक आहे ते आपण इझिली सॉर्ट करू शकतो. ह्याच्यामध्ये थोडी आपल्याला बिफोर म्हणजे 5S ह्या 2008 मध्ये आपल्याला काही सॉर्ट करता येणारच नाही, राईट. सो त्याचं जे प्रोसेस केल्यानंतर मग आपण जे सेट केलेलं आहे त्या थ्रू आपण इझिली सॉर्ट करू शकतो आणि जे आपल्याला हवे ते इझिली अवेलेबल आणि आयडेंटिफाय होऊ शकतो. नेक्स्ट आहे की शाईन. शाईन काय आहे की क्लिनिंग अप वन्स वर्क प्लेस डेली सो दॅट देअर इज नो डस्ट ऑन फ्लोअर मशीन्स ऑर इक्विपमेंट्स. जे शाईन इन जनरली म्हणजे आपण कन्सेप्ट आहे की इथे क्लिनिंग व्हायला पाहिजे. मोस्टली कुठले तर कंपनीजच्या फ्लोअर्सची मशीन्स किंवा इक्विपमेंट्स लॅब्स हे सगळे तिथे क्लीन आणि टायडी असले पाहिजे. ज्याने काय होणार आहे की जी ओनरशिप आहे आणि किंवा बिल्डर्सची जी प्राईड आहे इन वर्कर्स ही चांगली क्रिएट होणार आहे आणि आपला जो एन्व्हायरमेंट आहे हा हायजेनिकली क्लीन राहणार आहे. याचे एक्झाम्पल्स आहेत की शाईन कशा थ्रू आपण करू शकतो. दॅट इज स्वीपिंग अँड मॉपिंग ऑफ द फ्लोअर, corridors, etc. Then regular cleaning and maintenance of equipments and tools. पिरियडिकली चेक केलं पाहिजे इक्विपमेंट्स आणि की ते प्रॉपरली वर्क करत आहेत की नाहीत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये लिकेज, व्हायब्रेशन्स किंवा मिसअलाइनमेंट म्हणजे इक्विपमेंट एखादं हल्लं वगैरे नाही आहे का, मिसअलाइनमेंट्स आणि किंवा ब्रेक झालं आहे की नाही हे पिरियडिकली ॲट अ स्पेसिफिक इंटरवल ऑफ टाइम म्हणजे एका वीक नंतर किंवा 10 days 15 days नंतर आपण ते चेक केले पाहिजे in order to have that clean and smooth running. So IPS activities काय आहे की हँड्स हायजीन असलं पाहिजे. वेस्ट सेग्रिगेशन हे सुद्धा इक्वली सिग्रिगेट झालं पाहिजे फ्रॉम दी कंपनी आउटसाइड. ओके. सो हे सगळे शाईन मध्ये इन्क्लूड होतात. यू कॅन से दॅट की प्रॉपर क्लिनिनेस झालं पाहिजे सो दॅट इट विल बी पर्सनली बी हायजेनिक अँड सेग्रिगेशन सुद्धा त्याचं वेस्टचं आहे हे प्रॉपर झाल्यामुळे जो मेंटेनन्स आहे इक्विपमेंट्सचा किंवा रनिंग प्रोसेसचा हा स्मूथ होणार आहे आणि आपल्याला रेग्युलर क्लिनिनेस भेटणार आहे. नेक्स्ट आहे की स्टँडर्डाइज हे जनरली S1, S2 अँड S3 दॅट इज सॉर्ट, सेट अँड शाईन ह्याच्यावरती इम्प्लिमेंट झालेले आहेत. हे जे 3 आहेत ह्याचं वर्क प्रॉपर झालं की नाही हा स्टँडर्डाइज करतो इथे. म्हणजे सॉर्ट, सेट आणि शाईन ह्याचे जे क्रायटेरियाज आहेत ह्याचे आपण आता जस्ट बघितले की सॉर्ट मध्ये आपल्याला सगळं सॉर्ट केलं पाहिजे की नेसेसरी कुठल्या आहेत, अननेसेसरी कुठल्या आहेत आणि नॉट रिअली नेसेसरी कुठल्या आहेत. हे सगळे हे सॉर्ट मध्ये आपण बघणार आहोत, राईट. तसं सेट मध्ये काय की आपण कसंही ठेवून नाही चालणार, ते प्रॉपरली नंबरिंग वाईज किंवा एखाद फाईल शेल्फ मध्ये नीट ठेवलं तर आपल्याला इझिली सॉर्ट होणार आहे की कुठला नीट आपल्याला हवाय फाईल ती आपण इझिली ती रेकग्नाइज आयडेंटिफाय करून यूज करू शकतो. शाईन म्हणजे क्लिनिनेस. ह्या तिघांचं वर्किंग हे प्रॉपर झालं पाहिजे विथ दी स्टँडर्ड मेथड म्हणजे मेथड्स आहेत स्टेप वाईज त्या थ्रू. तर हे ह्याच्यामध्ये स्टँडर्डाइज मध्ये होतं. ह्याच्यामध्ये काय होतं की एम्प्लॉईजला अपॉर्च्युनिटीज दिली जाते की ह्या स्टँडर्डाइज डेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट करायला, जेणेकरून ह्याचं जो ऑर्गनायझेशन आहे हे स्मूथ रनिंग झालं पाहिजे. स्टँडर्डायझेशनचे एक्झाम्पल्स आहेत की ऍक्टिव्हिटीजचे. फॉर एक्झाम्पल वर्क्स इन्स्ट्रक्शन्स किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स त्याचे जे प्रत्येक सॉर्ट, शाईन आणि सेटचे जे आहेत प्रोसिजर्स हे आपण इन्स्ट्रक्शन वाईज लावले पाहिजेत किंवा मग चेकलिस्ट डेव्हलपमेंट आणि रेग्युलर युसेज झाले पाहिजेत त्या SOPsचं. नंतर मेकॅनिझम आणि फॉर्मॅट आहे डेव्हलपमेंटचा, जो कुठलाही ऑर्डरिंगचा असू दे किंवा रिपोर्टिंगचा असू दे हा प्रॉपरली वीकली किंवा पिरियडिकली चेक झाला पाहिजे. सो इन ऑर्डर टू मेंटेन दॅट स्टँडर्ड प्रोसिजर अँड टू अवॉइड दी वेस्ट. नंतर मग जर कलर कोडिंग केलं वेस्ट सिग्रिगेशनचं तर तेही आपल्याला इझी पडणार आहे. किंवा स्टँडर्डाइज कॉमन सिम्बॉल्स आहेत. आपण आता फर्स्ट ह्याला तुम्ही शिकलाच असाल की फायर एक्सटिंग्विशर्स, परत डू नॉट स्मोक वगैरे हे जे सिम्बॉल्स आहेत हे स्टँडर्डाइज कॉमन सिम्बॉल्स आपल्याला ते हेल्प करतील स्टँडर्डाइज प्रोसिजर्सला.
इथे तुम्ही बघू शकता की जर हे कलर्स आहेत हे मेंटेन केले पाहिजे वेगवेगळे, की जेणेकरून SOPs आणि ह्याला हेल्प करू शकतात. सस्टेन, लास्ट एस आहे की सस्टेन, जे S1 to S4 हे जे डिसिप्लिन मध्ये मेंटेन केलं पाहिजे, कमिटमेंट किंवा एम्पॉवरमेंट कसं झालं पाहिजे, ह्याचं जे सस्टेनेबल आहे हे S5 मध्ये होतं. ह्याचं मेन फोकस कशावरती आहे तर आपला माइंडसेट आहे, जो स्टँडर्ड प्रोसिजरनुसार वर्कप्लेसवरती वर्क केलं पाहिजे. तर हा मेन सस्टेन ह्याच्यामध्ये इफेक्ट, म्हणजे हे जे सॉर्ट, सेट आणि शाईन हे स्टँडर्डाइज प्रोसिजर सस्टेन कसं करता येईल ह्याच्यावरती मेन फोकस केला जाईल. फॉर एक्झाम्पल की आपण घेऊ शकतो की रेग्युलर प्रोग्रेस रिपोर्टिंग, म्हणजे जर डेली जो रिपोर्ट आहे प्रोग्रेसचा तो आपण रिपोर्ट तयार करू शकतो, जेणेकरून आपल्याला कळेल की आपली स्टँडर्डाइज प्रोसिजर ही प्रॉपरली वर्क होते की नाही, किंवा आज जो प्रोडक्ट आहे आणि उद्याचा जो प्रोडक्ट आपण बनवणार आहोत ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस करू शकतो, त्यासाठी रिपोर्टिंग केलं जातं. त्यामुळे रेग्युलर प्रोग्रेस रिपोर्टिंग ही सस्टेन करायला हेल्प करणार आहे. रिफ्रेश ट्रेनिंग, म्हणजे ट्रेनिंग आहे ही सारखी सारखी आपण आपल्या एम्प्लॉईजला दिली तर त्याच्यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होऊ शकतं. Periodically evaluation of 5S activities with proper advice for continuation and further improvements, म्हणजे 5S आहेत ह्याचे प्रॉपर ऍडवाइस आणि केले पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, कंटिन्युअस म्हणजे जी प्रोसेस आहे ही वर्क स्मूथली होणारच आहे, पण त्याच्यामध्ये जर काही फर्दर इम्प्रूव्हमेंट्स असतील तर ते आपण तिथे लगेच अप्लाय करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे की ऍप्रिशिएशन, रेकॉग्नायझेशन आणि अवॉर्ड्स, म्हणजे जर एखादं चांगला एम्प्लॉई आहे तर तो वर्क करतोय 5S प्रमाणे, तर त्याच्यानुसार त्याला अप्रिशिएट सुद्धा केलं पाहिजे, त्याचं रेकॉग्नायझेशन करून त्याला अवॉर्ड सुद्धा दिलं पाहिजे. सो ह्याने काय होणार आहे की जी सस्टेनेबिलिटी मेंटेन करायला हेल्प करणार आहे. सो इच अँड एव्हरी वन विल टेक ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन दॅट अँड एव्हरी वन विल गेट अप्रिसिएशन अँड अवॉर्ड फॉर दिस गुड 5S ऍक्टिव्हिटीज. किंवा रिमाइंडर्स हे प्रत्येक कॉर्नर्सला आपण न्यूज लेटर किंवा गुड प्रॅक्टिसेस शीट्स नुसार आपण ते प्रत्येक वॉलवरती आपण अप्लाय करू शकतो, जेणेकरून आपल्या समोर असल्यामुळे ते आपल्या लगेच इझिली लक्षात राहणार. ओके, दिस आर द सस्टेनेबल, म्हणजे आपण प्रॉपरली त्याचं डिस्कशन करून थ्रू करू शकतो, किंवा त्याचे जे इम्प्लिमेंटेशन्स आहेत हे कुठेही वॉलवरती लावून ठेवले तर इझिली ते आपल्याला रेकॉग्नाइज करायला हेल्प करणार आहेत. नेक्स्ट आहे की मेन कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क कसं आहे या 5S. ॲज पहिलं सांगितलं तुम्हाला, सॉर्ट, सेट आणि शाईन हे स्टँडर्डाइज केलं तर हे 3 वर्किंग जे आहेत हे प्रॉपरली होत आहेत की नाही अकॉर्डिंग टू द प्रोसिजर स्टेप बाय स्टेप हे स्टँडर्डाइज मध्ये बघितलं जातं. आणि हे सगळं मेंटेन करायला, सस्टेन करायला ह्या सस्टेन कन्सेप्ट ही आहे, जेणेकरून आपलं जे प्रोडक्शन आहे स्मूथ, मेंटेन आणि प्रॉफिटेबल झालं पाहिजे. मेन टार्गेट्स काय आहेत 5S चे, तर 0 चेंज ओव्हर्स लिडिंग टू प्रोडक्ट सर्व्हिस और डिवर्सिफिकेशन, म्हणजे जो चेंज ओव्हर आहे प्रोडक्टचा हा 0 असला पाहिजे, जेणेकरून कुठलाही वेस्ट झाला कामा नये. 0 डिफेक्ट लिडिंग टू हायर क्वालिटी, म्हणजे डिफेक्ट्स नसले पाहिजे हायर क्वालिटीमध्ये जर आपण प्रोडक्ट प्रोड्यूस करत असेल तर. 0 वेस्टेज लिडिंग टू लोअर कॉस्ट. 0 delays leading to on-time delivery. 0 injuries promoting safety and 0 breakdowns bringing better maintenance. In short काय आहे की जो कुठलाही आपण प्रोडक्ट प्रिपेअर करतोय त्याच्यामध्ये चेंज ओव्हर्स आहेत, त्याचा काही इफेक्ट झाला नाही पाहिजे आपल्या कंपनीला, प्रोडक्टला किंवा ऑर्गनायझेशनला, किंवा ज्याची जी क्वालिटी आहे जी हाय ठेवली तरी पण त्याची जी क्वालिटी मध्ये जे आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट्स काही नसले पाहिजेत पुढे फॉर द शेल्फ लाईफ, म्हणजे कुठलाही प्रोडक्ट स्टोअर करू तेव्हा त्याचं वेस्ट सुद्धा कमी असलं पाहिजे आणि त्याची जी डिलिव्हरी आहे ऑन टाइम झाली पाहिजे. नेक्स्ट आहे की सेफ्टी तर मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, आणि कुठलेही ब्रेकडाऊन्स असतील तर ते ब्रेकडाऊन्स नको व्हायला आणि प्रॉपर मेंटेनन्स हे कसं प्रॉपर सस्टेन करता येईल ह्याचे मेन टार्गेट्स. एक्झाम्पल्स ऑफ 5S बिफोर अँड आफ्टर. 5S चे जे बिफोर अँड आफ्टर आहे, म्हणजे 2009 ला आपण हे बघितलं की डिसऑर्गनाइज ॲटम्स इन दी स्टोर टूक लॉंग टाइम टू सर्चिंग ॲटम्स नीडेड, म्हणजे आधी आपण असं कसंही टाकलं तर आपल्याला इझिली ते सर्च होणार आहेत का, आपल्याला कुठलं थिंग पाहिजे याच्यामध्ये इझिली आपल्याला भेटणार नाहीये. पण जर तेच आपण 5S च्या ऍक्टिव्हिटीनुसार
जर 2010 मध्ये त्यांनी एक्झाम्पल दिले की लेबल्स किंवा ऑर्गनाइज आयटम्स आपण ठेवले तर काय होणार आहे की टाइम आपल्याला कमी लागणारच आहे त्या सर्च आयटम्स करायला, किंवा ते कुठलेही थिंग असेल तर ते सर्च करण्यासाठी आपल्याला टाइम तर कमी लागणार आहे, पण आणि इझिली आपण तो कुठला आपल्याला थिंग पाहिजे तो इझिली आपण आयडेंटिफाय करून तो यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे कसं पण लावलेलं आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला इझिली फाइंड आउट करता येणार नाही. पण हे जर आता सिस्टमॅटिक लावले तर आपल्याला बॉटल्स पाहिजेत तर जनरली आपण इथनं घेऊ शकतो. इथे क्लोथ्स आहेत तर ते इतर रॅक मधून आपण इझिली विथ टाइम मिनिमम टाइम युजिंग हे आपण करू शकतो. इथे पण सेम आहे की डिसऑर्गनाइज्ड कॅबिनेट इन वार्ड ॲट म्हणजे हे डिसऑर्गनाइज्ड आहे, पण तेच जर आपण इथे ऑर्गनाइज्ड आणि कॅटेगरीनुसार लावलं तर आपल्याला इझिली आयडेंटिफाय होणार आहे. सेम हिअर हे कलर कोडिंगचं व्हिज्युअल कंट्रोल अँप्युल्स आहेत इन वार्ड म्हणजे हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये. तर ग्रीन कलर्स जे आहेत हे वरती ते म्हणजे काय की इनफ स्टॉक आहे आमच्याकडे त्याचा. नंतर येलो कलर मध्ये आहेत ते काय आहे, स्टॉक इज गेटिंग लेस म्हणजे स्टॉक आहे पण तो संपत आलेला आहे. आणि रेड मधला काय आहे तर आता हा स्टॉक हा आउट म्हणजे संपलेलाच आहे, त्यामुळे रिफिल करायची गरज आहे. ते इंडिकेटर्स ॲज आपण कलर कोडिंग कलर्सच्या नुसार सुद्धा सॉर्ट करू शकतो. ओके, सो नेक्स्ट कॉन्सेप्ट इज सिक्स सिग्मा. सिक्स सिग्मा काय आहे की जनरली सिक्स सिग्मा म्हणजे सिक्स ह्याचे जे रूल्स आहेत किंवा सेगमेंट्स आहेत हे कसे वर्क होतात हे याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. सिक्स सिग्मा फर्स्ट आहे की बिझनेस स्ट्रॅटेजी, विजन सेकंड, देन नेक्स्ट इज बेंचमार्क, गोल, स्टॅटिस्टिकल मेजरमेंट आणि रोबस्ट मेथोडॉलॉजी. बिझनेस स्ट्रॅटेजी मध्ये काय होणार आहे की ह्याच्यामध्ये जो आपण यूज करणार आहोत बिझनेस स्ट्रॅटेजी प्लॅन किंवा ऍक्शन हा इन्क्रीज रेव्हेन्यूचा असला पाहिजे, कॉस्ट रिडक्शन आणि प्रोसेस इम्प्रुव्हमेंट इन ऑल दी ऑर्गनायझेशन. म्हणजे बिझनेस स्ट्रॅटेजी ही कसली असली पाहिजे की आपल्या त्या स्ट्रॅटेजीवरती बेस्ड आहे, पण तो प्लॅन ऑफ ऍक्शन असला पाहिजे आणि डिराईव्ह रेव्ह्यू इन्क्रीज. म्हणजे एखादा आपल्याला जर प्रोडक्ट प्रिपेअर करायचा आहे किंवा कुठलाही प्रोडक्ट सेल करायचा आहे तर त्याचं फर्स्ट प्लॅनिंग केलं पाहिजे, त्या जेणेकरून आपलं प्रॉफिट कसं होईल आणि आपलं प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज कसं होईल ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. जेणेकरून जो कॉस्ट रिडक्शन पण असला म्हणजे कॉस्ट पण त्याची जास्त हाय नसली पाहिजे आणि प्रोसेस आहे इम्प्रुव्हमेंटची ही सुद्धा ऑल पार्ट्स ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये इझिली आपल्याला इन्स्टॉल करता आली पाहिजे. हे झालं बिझनेस स्ट्रॅटेजीचं. नेक्स्ट आहे की विजन. विजन म्हणजे काय आहे की सिनियर मॅनेजमेंट क्रिएट्स अ विजन टू प्रोव्हाइड अ डिफेक्ट फ्री पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट टू दी ऑर्गनायझेशन. विजन म्हणजे आता एखादं प्रोडक्ट आपण स्टार्ट करतोय तर फर्स्ट आपण निगेटिव्ह थिंक करून चालेल का? नाही. तर त्याच्यासाठी जो पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करायला लागतं तो जो आहे सिनियर मॅनेजमेंट जो आहे ते क्रिएट करावं लागतं. जसं आपल्याला विजन्स असतात की आपल्याला हे हे केलं पाहिजे, पॉझिटिव्हली आपल्याला एवढं हायर इल्ड आलं पाहिजे. तर हे सगळं सिनियर मॅनेजमेंट क्रिएट करून तुम्हाला ते डिफेक्ट फ्री आणि पॉझिटिव्हली कसं आपल्याला इन्क्रीज करता येईल प्रॉफिट हे ह्या मेन विजनचं वर्क रोल आहे. देन मेन बेंचमार्क हा काय आहे की जे एखादी इम्प्रूव्ह प्रोसेस आहे मग ती स्टॅबिलिटी मध्ये अचीव्ह झालेली असो किंवा प्रोसेसमध्ये त्याचं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगू शकते की आधी पिझ्झा हा 60 मिनिट्स आधी डिलिव्हर करायचे, म्हणजे आपण आता पिझ्झा ऑर्डर केला तर तो 60 मिनिटच्या आत यायचा. बट नेक्स्ट त्याच्या प्राईम प्रोसेसच्या स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी प्रोसेस इम्प्रूव्ह झाल्यामुळे तो 45 डिलिव्हरी टाइम केला. नेक्स्ट आहे की परत त्याचं रिडक्शन आता 30 मिनिट्स टाइम झालेला आहे. मग हा जो हे आहे चेंज हा इज नथिंग बट दी बेंचमार्क. म्हणजे प्रोसेसची स्टॅबिलिटी किंवा प्रोडक्टची स्टॅबिलिटी कशी मेंटेन करता येईल विथ दी इम्प्रूव्ह प्रोसेस. अँड त्याच्यामुळे काय होणार आहे की लवकरात लवकर कंझ्युमर पर्यंत किंवा कस्टमर पर्यंत कसं पोहोचवता येईल हे ह्या बेंचमार्कचं मेन एम आहे. गोल आता गोल मेन एम आता कुठलाही आपण स्टार्टअप बिझनेस असो, स्टडी असो किंवा कुठलाही आपल्या लाईफचं करिअर गायडन्स असो तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट आधी सेट करतो की मला ह्या पॉईंट पर्यंत पोहोचायचं आहे, मला एवढे स्कोर करायचं आहे, राईट. तर मेन आपला आहे की गोल काय आहे तो आपल्याला नीट ठेवला पाहिजे टुवर्ड्स अचिव्हिंग देम ड्युरिंग द कोर्स ऑफ दी
इयर. सो ह्याने काय होणार आहे की ऑर्गनायझेशनचे जे अचीव गोल्स आहेत ते आपल्याला भेटणार आहे विथ द हेल्प ऑफ हाय प्रॉफिट, गुड क्वालिटी अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. हे मेन जे आहेत ते आपल्याला ते आधी गोल्स मेन काय आहेत आपले ते एनलिस्ट करायला पाहिजे आणि त्यानुसार आपण वर्क करणार. स्टॅटिस्टिकल मेजर काय होणार आहे की डाटा जो आहे म्हणजे एखाद्या ग्राफनुसार किंवा कुठलाही आता स्टॅटिस्टिकल व्हेरियस मेथड्स इन्स्टॉल झालेले आहेत, तर कुठल्याही ग्राफनुसार किंवा कुठल्याही मेथडनी आपण जर ते इझिली आयडेंटिफाय केलं तर आपल्याला लगेच कळणार येणार आहे की आजच्या प्रोडक्ट आणि उद्याच्या प्रोडक्टमध्ये आपल्याला कुठे प्रॉब्लेम येतोय, आपण कुठे डेव्हलपमेंट केली पाहिजे किंवा आज काय प्रॉब्लेम्स आले तर आपण इझिली ते स्टॅटिस्टिकल अनालिसिस थ्रू आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याच्यावरती लगेच आपल्याला सोल्युशन भेटणार आहे आणि त्यानुसार आपण काय करणार आहोत, प्रोसेस परफॉर्मन्स ही आपल्या ओन युनिटनुसार सिग्मा युनिट म्हणून वर्क करणार आहोत. राईट. द स्टॅटिस्टिकल मेजर हे आत्ताच्या ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट प्ले रोल करतो फॉर एस्टिमेशन ऑफ प्रॉब्लेम. म्हणजे जर असेल तर लगेच आपल्याला ते इझिली डिस्टिंग्विश करता येणार आहे कंपॅरिझन करून फॉर द टुडेज प्रोडक्ट अँड नेक्स्ट प्रोडक्ट काय असणार आहे. जेणेकरून काय होणार आहे की जर आपल्याला कुठलाही एक डिफेक्ट जर कालच्या प्रोडक्टमध्ये भेटला आणि आज स्मूथली रनिंग झालं तर दिस मेथड विल बी हेल्पफुल. मग आपण त्या सेकंड डेच्या मेथडनुसारच आपण पुढे वर्क करणार. नेक्स्ट आहे की रोबस्ट मेथोडॉलॉजी. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की जे आता अवेलेबल मार्केटमध्ये आहे हे डॉक्युमेंटेशन थ्रू कसं करता येईल राईट मॅनरनी किंवा ज्याचं प्रॉब्लेम सॉल्विंग आहे हे डॉक्युमेंटेशन थ्रू कसं होईल ते ह्या रोबस्ट मेथोडॉलॉजी मध्ये होणार आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे की इम्प्रुव्हमेंट्स विथ बुलेट प्रूफ अँड दे हॅव हाय यील्ड रिटर्न्स. डॉक्युमेंटेशन असल्यामुळे काय होणार आहे की ते पेपर वर्क असणार आहे, त्यामुळे जो इम्प्रुव्हमेंट्स आहेत, प्रूफ आहेत हे आपल्याला इझिली हाय यील्ड रिटर्न्स थ्रू भेटणार आहे आणि प्रॉब्लेम सुद्धा जास्त करून येणार नाही. कारण की ॲज कम्पेअर टू स्टॅटिस्टिकल अनालिसिस जर पीसीस वगैरे बंद पडले तर तुम्ही कुठून प्रूफ ठेवणार आहात. सो डॉक्युमेंटेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन दिस सिक्स सिग्मा. सिक्स सिग्माचा मेन रोल आहे की वेस्ट कसं आपल्याला रिड्यूस करता येईल, हाय प्रॉफिट कसं आपल्याला इन्क्रीज करता येईल आणि प्रोडक्ट हा कन्झ्युमर सॅटिस्फाय कसा झाला पाहिजे हे ह्याच्यावरती बेस्ड आहे. नेक्स्ट आहे की हे सिक्स सिग्माचे 6 सिगमेंट्स आहेत. दॅट इज बिझनेस स्ट्रॅटेजी, विजन, बेंचमार्क, गोल, स्टॅटिस्टिकल मेजरमेंट आणि रोबस्ट मेथोडॉलॉजी. नेक्स्ट आहे की लीन मॅन्युफॅक्चरिंग. ही एक मेथड आहे जी फोकस केली जाते की वेस्ट कसं मिनिमाइज होईल आणि ते सायमल्टेनियसली प्रोडक्टिव्हिटी मॅक्झिमम कशी इन्क्रीज होईल ह्याच्याकडे जास्त लीन मॅन्युफॅक्चरिंग हे फोकस केलं जातं. ह्याचे मेन बेनिफिट्स काय आहेत तर रिड्यूस लीड टाइम, रिड्यूस ऑपरेटिंग कॉस्ट आणि इम्प्रूव्ह प्रोडक्ट क्वालिटी टू नेम जस्ट अ फ्यू. ओके. त्याचे 5 प्रिन्सिपल्स काय आहेत तर आयडेंटिफाय व्हॅल्यू फ्रॉम द कस्टमर्स पर्स्पेक्टिव्ह, मॅप द व्हॅल्यू स्ट्रीम, क्रिएट फ्लो किंवा एस्टॅब्लिश अ पुल सिस्टीम किंवा परस्यू परफेक्शन विथ कंटिन्युअल प्रोसेस इम्प्रूव्हमेंट और कायझन. आयडेंटिफाय व्हॅल्यू अँड फ्रॉम दी कस्टमर्स पर्स्पेक्टिव्ह. ह्याचं मेन काय आहे की एखादी व्हॅल्यू आहे ती कस्टमरला कशी अफोर्डेबल आहे की नाही हे ह्या प्रिन्सिपलमध्ये इन्स्टॉल केलं जातं. जेणेकरून काय होणार आहे की जर एखादा कंपनीज आहे त्याला अंडरस्टँड केलं पाहिजे आधी की कस्टमर्सचे प्लेसेस आहेत, त्याचं प्रोडक्ट आणि सर्व्हिस हे त्या कस्टमरपर्यंत हेल्पफुली आणि अफोर्डेबल व्हॅल्यू म्हणजे प्राइस थ्रू त्याच्यापर्यंत पोहोचतोय की नाही आणि तो कस्टमर सॅटिस्फाय आहे की नाही हे या आयडेंटिफाय करतात या प्रिन्सिपलमध्ये. आयडेंटिफाय द व्हॅल्यू फॉर द कस्टमर पर्स्पेक्टिव्ह. For example, we can say that a company must strive to eliminate waste and cost from its business processes so that the customer's opinion price can be achieved at the highest profit to the company. जर एखादं आपण कंपनीनी लो कॉस्ट ठेवले पण तेच जर कस्टमरला आवडत असेल तर बट ऑब्वियस त्याला डिमांड हाय येणार आहे. त्याने काय होणार आहे की प्रोडक्टिव्हिटी सुद्धा हाय होणार आहे आणि त्याला कंपनीला सुद्धा त्याचा फायदाच होणार आहे. नेक्स्ट आहे की मॅप द व्हॅल्यू स्ट्रीम. ह्याचे काय होणार आहे की द प्रिन्सिपल इन्व्हॉल्व्स रेकॉर्डिंग अँड अनालायझिंग द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ मटेरियल required to produce a specific product or service with which the intent or identify waste and methods of the improvement. म्हणजे एखादा जर
प्रोडक्ट आहे त्याचं पूर्ण लाईफ प्रोडक्टची एंटायर लाईफ सायकल किती असली पाहिजे, रॉ मटेरियल थ्रू आपण डिस्पोज करण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ती इक्वली नीट प्रोसेसनुसार म्हणजे इन्फॉर्मेशननुसार ती आहे की नाही हे टेस्ट करायचं आहे. त्याचे स्पेसिफिक क्रायटेरियाज आहेत की म्हणजे या आता सपोज फॉर एखाद्या प्रोडक्टची 6 मंथची कॅपॅसिटी आहे, तर ते 6 मंथचं कॅपॅसिटी आहे की नाही हे प्रॉपर चेक केल्याशिवाय तो आपण व्हॅल्यू स्टीम करू शकत नाही. त्यामुळे जो प्रोडक्ट अनालिसिस आहे फ्लो इन्फॉर्मेशन आणि मटेरियलचं हे प्रॉपर झालं पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे की ईच स्टेजमध्ये सायकलच्या म्हणजे वेस्ट जे आहे ते आपल्याला रिड्यूस करता येणार आहेत आणि ते आपण मिनिमाइज करणार आहोत, जेणेकरून काय होणार आहे की सप्लाय चेन अलाइनमेंट हे एफर्ट्स घेऊन त्याला ते जास्तीत जास्त कसं आपल्याला वेस्ट रिड्यूस करता येईल याच्यामध्ये लक्ष देणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला इन शॉर्ट काय आहे की वेस्ट एलिमिनेशन कसं कमी करता येईल आणि सप्लाय चेन अलाइनमेंट ही जास्तच एफर्ट करून आपला जो प्रोडक्टची लाईफ सायकल आहे किंवा मटेरियलची रॉ मटेरियल पासून डिस्पोजल पर्यंतची ही कशी आपल्याला सस्टेन करता येईल हे मॅप व्हॅल्यू स्टीम मध्ये आयडेंटिफाय होणार आहे. नंतर मग क्रिएट द फ्लो, मग एलिमिनेट फंक्शनल बॅरियर्स म्हणजे जे क्रिएट फ्लो आहे म्हणजे एखादं रनिंग प्रॉपरली किंवा स्मूथली व्हायचं असेल तर प्रॉपर फंक्शन्स आहेत ते झाले पाहिजे, राईट, त्याची प्रोसेस स्टेप वाईज झाली पाहिजे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे की जे बॅरियर्स आहेत म्हणजे कुठे प्रॉब्लेम येतोय हे ते आपल्याला ते एलिमिनेट करता आले पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे की टाइम हे तर कमी टाइम कमी लागणारच आहे, परत काय होणार आहे त्याचे जे रनिंग आहे हे स्मूथली होणार आहे, इन टाइम होणार आहे आणि जे ऑर्डर आहे आपल्याला कस्टमर्स पर्यंत हे इझिली आपल्याला ऍट अ गिवन टाइम मध्ये अचीव करता येणार आहे. त्यामुळे जो फ्लो आहे एलिमिनेशन ऑफ वेस्ट हा मेन रोल प्ले करतो, जेणेकरून आपल्याला वेस्ट कसं कमी करता येईल ह्याच्याकडे फोकस करता येईल. आणि जे इंटरप्शन्स आहेत प्रोडक्शन प्रोसेसमध्ये हे आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज नुसार कसे कॉन्स्टंट आपल्याला ठेवता येईल तो प्रोडक्ट, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काही डेव्हलपमेंट्स किंवा त्याचं जो वेस्ट आहे हे कसं मिनिमाइज करता येईल हे क्रिएट फ्लो मध्ये आपण बघणार, म्हणजे इन्क्लूड होतं फॉर द स्मूथ रनिंग ऑफ द प्रोडक्ट. एस्टॅब्लिश अ पुल सिस्टीम. पुल सिस्टीम म्हणजे काय, एखादं जर वर्क आपण स्टार्ट केलंय इथे बघू शकतो, एखादं जर आपण वर्क स्टार्ट करू शकतो जे इन डिमांड आहे, रादर आपण ते एखादं प्रोडक्ट डिमांड मध्ये आहे तेच जर प्रोडक्ट आपण प्रोड्यूस केलं तर बट ऑब्वियस कस्टमर्सला ते सप्लाय पण तेवढ्याच प्रमाणात होणार आहे आणि आपला जो प्रोडक्टिव्हिटी आहे आणि प्रॉफिट आहे हा हाय होणार आहे. रादर आपण दुसरा प्रोडक्ट डेव्हलपमेंट करून तो त्याचे प्रोसेस आणि अनालिसिस करेपर्यंत खूप वेळ जाणार आहे. त्यामुळे जो आहे न्यू वर्क हा आपण लगेच तिथे जो इन डिमांड आहे तो वर्क स्टार्ट केला की ते तेवढंच प्रॉफिटेबल आहे आणि वेस्ट सुद्धा कमी होईल. जनरली आपण हे विथ द पुश सिस्टीम यूज बाय मॅन्युफॅक्चरिंग रिसर्च प्लॅनिंग सिस्टीम इन्व्हेंटरी नीड्स आर डिटरमाइंड इन advance. Okay, so what happens ki the product manufactured to meet the forecast and however these are typically inaccurate, so swings between the too much inventory are not enough as well as subsequent disruption schedules and poor customer service also helps. ह्याच्यामुळे काय होणार आहे जी MRP आहे म्हणजे पुशअप वाली जे न्यू प्रोडक्ट आपण जर करणार असो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग लागणार. पहिल्या स्टार्टिंग पासून इन्व्हेंटरीचे जे नीड्स आहेत मॅन्युफॅक्चरिंग हे आधी मीट झाले पाहिजे त्या फोरकास्टला. नंतर मग ते जर इनॅक्युरेट झाले तर मग ते स्विंग झाले किंवा इन्व्हेंटरी आणि गुड नॉट इनफ नाही झाले ते चांगले तर बट ऑब्वियस ते पुअर कस्टमर सर्व्हिसला जाणार आहे, डिस्टरप्ट होणार आहे सगळं शेड्यूल आणि ते जास्तीत जास्त वेस्ट होणार आहे. सो इन कॉन्ट्रास्ट टू MRP त्याच्यामध्ये काय होणार आहे मॅन्युफॅक्चरिंग रिसोर्स प्लॅनिंग, त्याच्यामध्ये काय होणार आहे की बेस्ट पुल सिस्टीम इन विच नथिंग इज ब्रॉट ऑर मेड अंटिल इट इज देअर इन डिमांड. ओके, मग म्हणूनच पुल सिस्टीम हीच यूज केले जाते जेणेकरून काय होणार आहे जेव्हा डिमांड मध्ये येईल तेव्हा आपण ते ब्रॉट करणार आणि ह्याचे पुल रिलीज फ्लेक्सिबिलिटी आणि कम्युनिकेशन हे मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. नंतर परफेक्शन विथ कंटिन्युअल प्रोसेस इम्प्रूव्हमेंट और कायझेन. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की
जी कन्सेप्ट आहे ही कंटिन्युअसली परफेक्ट कशी होईल, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट प्रोसेसमध्ये कशी इम्प्रूव्ह करता येईल, ते मेन टार्गेट्स आहेत, जेणेकरून आपल्याला क्वालिटी इश्यूज काही झाले का होता कामा नाहीत आणि एलिमिनेटिंग हे वेस्ट मेन अक्रॉस द व्हॅल्यू ऑफ दी स्टीम. हे आहेत main 5 principles of lean manufacturing, that is identify value from the customer perspective, next is map the value stream, create flow, next is establish a pull system and pursue perfection with continual process improvement or kaizen. वेस्ट काय आहेत ह्याच्यामध्ये की अननेसेसरी ट्रान्सपोर्टेशन होतं किंवा एक्सेस इन्व्हेंटरी, अननेसेसरी मोशन ऑफ पीपल, इक्विपमेंट और मशिनरीज, देन वेटिंग वेदर इट्स अ पीपल्स वेटिंग और आयडलर इक्विपमेंट, म्हणजे पीपलच्या ह्याच्या थ्रू म्हणजे डिमांडनुसार आपल्याला वेट करावं लागतं किंवा कधी कधी इक्विपमेंट्स खराब असले तरी सुद्धा. ओव्हर प्रोडक्शन होतं किंवा ओव्हर प्रोसेसिंग झाल्यामुळे ते मोर टाइम घेतं प्रोडक्टला कस्टमरच्या नीडपर्यंत पोहोचायला. सो मग डिझाईन रिक्वायरमेंट हायटेक मशिनरीज फॉर अननेसेसरी फीचर्स, म्हणजे जे आहेत म्हणून हायटेक मशिनरीज जे अननेसेसरीली म्हणजे त्याचा काही यूज नाही ते जर इन्स्टॉल तुम्ही केलेत तर त्याचा काहीच फायदा नाहीये. सो जे युज्ड आहेत तेच आपण इन्स्टॉल केले पाहिजे. जे डिफेक्ट्स आहेत विच रिक्वायर्ड एफर्ट्स अँड कॉस्ट फॉर करेक्शन आणि वेस्ट ऑफ अनयूज टॅलेंट अँड इंजिनिअरिंग, हे जे आहेत हे लीन मॅन्युफॅक्चरिंग वेस्टमध्ये इन्क्लूड होतात. These are the three concepts that are lean manufacturing, the 5 principles, that is identify the value from the customer perspective, map the value stream, create flow, establish a pull system and pursue perfection with continual process improvement. Next is Six Sigma कुठले आहेत तर business strategy, vision, benchmark, goal, statistical measurement आणि riposte method. आणि 5S that stands for sort, set, shine, standardize and sustain. सॉर्ट, सेट, शाईन ह्याचे जे SOPs आहेत ते स्टँडर्डाइज केले जातात. ह्या स्टँडर्डाइज प्रोसिजरनुसार हे सॉर्ट, सेट अँड शाईन हे वर्क करतात आणि हे सगळं सस्टेन करावं लागतं. सो हे जो स्मूथ रनिंग आहे कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आहे 5S चं. ओके, सो फॉर टुडे वी विल एंड हिअर इटसेल्फ. थँक यू.